नमस्कार. माझे नाव अभिजित गुलाबराव घोरपडे. मी माध्यालयातून आहे जवळच. तर मी बिझनेस 2.0 सुद्धा सरांचा केलेला आहे. तर माझ्या बिझनेसबद्दल मी प्रेझेंटेशन देतो. माझ्या कंपनीचे नाव आहे सॉईल वुड्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चटणी पावडर, मसाले पावडर असे 25 प्रकारचे प्रोडक्ट आम्ही बनवतो. आम्ही जवळपास 8 देशामध्ये आता मटेरियल पाठवतो. आपल्याकडे मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, जिरे पावडर, चिकन मसाला, मटन मसाला असे यासारखे 25 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. माझे बेस्ट क्लायंट म्हणजे आम्ही एक्सपोर्ट करतोच, तसेच सर्व शॉपमध्ये आम्ही मटेरियल आता पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. राम सरांच्या ट्रेनिंगनंतर बरंच आमच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. तर मला रेफरन्सेस सांगू शकतो सर. हॉटेल्स इंडस्ट्रीजचे रेफरन्स असतील तर मला द्यावे. आणि मी सरांच्याबद्दल एक टेस्टिमोनियल देतो. म्हणजे बिझनेस 2.0 केल्यानंतर कुणीतरी लात मारून उठवल्यासारखं आम्ही गडबडून जागा झालो. आज माझे टीम मेंबर आहेत, ते मी सांगण्यापेक्षा तेही सांगतील की एवढा माणूस लगेच कसा काय बदल झाला. भरपूर बदल झाले. म्हणजे ॲक्शन आमच्यामध्ये एकदम स्पीडमध्ये आम्ही बरेच ॲक्शन घेतले. म्हणजे आज ड्रेसवरून सुद्धा ओळखू शकताय की आम्ही म्हणजे एवढ्या प्रमाणात मोठे ॲक्शन गेले आणि त्याचा आमच्या बिझनेसमध्ये जवळपास 50% सर फरक पडलेला आहे. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. नेक्स्ट प्रेझेंटेशन कोणाला देते सर? तुम्ही देताय सर? पराग सर या. नमस्कार, मी पराग दावणे. टेक्स्टार इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या नावाने माझी फर्म आहे. गेली आम्ही 14 वर्षापासून लँड सर्वे या क्षेत्रात काम करतो आहे. लँड सर्वे म्हणजे जमिनीचे सर्वेक्षण, मोजमापची जी कामं असतात प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामध्ये जे काही इन्फ्रा प्रोजेक्ट्स असतात, त्याच्यामध्ये रोड असेल, कॅनॉल, डॅम किंवा कुठलाही इन्फ्रा प्रोजेक्ट ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला जो सर्वे करावा लागतो, त्याच्यासाठी जी आपली एजन्सी आहे, त्यासाठी लागणारे सगळ्या प्रकारचे टेक्निकल इन्स्ट्रुमेंट्स आपल्याकडे आहेत. त्याचबरोबर तशी टीम आपली टेक्निकली साऊंड आहे. तर आपल्याला जे रेफरन्सेस लागतात जनरली ते जे काही गव्हर्मेंट क्लास 1 ऑफिसर्स जे आहेत त्यांचे रेफरन्सेस आपल्याला लागतात. त्यांच्या थ्रू आपल्याला बिझनेस येतो. त्याचबरोबर जे आर्किटेक्ट्स आहेत, डेव्हलपर्स आहेत, बिल्डिंग डेव्हलप करणारे किंवा रिअल इस्टेटमध्ये काम करणारे जे कोणी असतील तर त्यांचे रेफरन्सेस आपल्याला लागतात. तर पराग शिवाजी दावणे, टेक्स्टार इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. थँक्यू. अजून कोणी येणार आहे प्रेझेंटेशनसाठी? या आंद्रे सर. आंद्रे सरांचा उद्या 1 to many आहे. नमस्कार, माझं नाव दशरथ दत्तू वांद्रे. माझ्या कंपनीचं नाव आहे वांद्रे इंटेरियर्स. आम्ही सर्व प्रकारचे कर्टन कस्टमाइज बनवतो. तसेच मला या कामाचा 23 वर्षाचा अनुभव आहे. तुम्हाला तुमच्या मित्रा लोकांना कुणाला एक कर्टन बनवायचे असेल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता. तर आता राम सरांचं 2.0 मी कोर्स केलेला आहे. कोर्स केल्यानंतर मी सर्वात मेन की कोर्स चालू असतानाच माझं दुकान चेंज केलं. म्हणजे त्याच्यामध्ये फर्निचर छान केलं. आता छान वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझ्यामध्ये भरपूर फरक पडला. तुम्ही सर्वांनी कोर्स घेतला तर तुमच्यामध्ये पण फरक पडेल. थँक्यू. नेक्स्ट. हां ओके. नमस्कार, मी सिद्धेश बेलेकर. माझं फर्मचं नाव आहे श्री काळभैरव प्लायवूड्स अँड हार्डवेअर्स. मी प्लायवूड्स, लॅमिनेट्स आणि इंटिरियरला लागणारं हार्डवेअर मटेरियल सप्लाय करतो बेसिकली. आधी माझं सांगायचं झालं तर आधी माझं रिटेल शॉप होतं. म्हणजे मी बिझनेस 2.0 जॉईन केला तर माझ्यामध्ये एक मेजर मी चेंजेस हे केले की सरांच्या गायडन्समुळे असं झालं की रिटेल शॉप असल्यामुळे एवढा मेजर सेल्स नव्हता किंवा काय. तर कशा पद्धतीने आपण आपलं कॉस्ट रिड्यूस करून आपलं सेल्स वाढवणं ह्याच्यावरती मेन फोकस केला सरांच्या गायडन्समुळे. त्याच्यामुळे मला खूप फरक झाला. मेन बोलायचं झालं तर पहिला कॉस्ट फुल रिड्यूस झालं. कॉस्ट रिड्यूस झाल्यामुळे मला आता ते पुढे टाईम भेटला आहे की आपण कशा पद्धतीने बिझनेसला अजून पुढे नेक्स्ट लेवलवरती कसं घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आपण रिटेल शॉपमध्ये तेवढं वरती येऊ नाही शकत, पण जर आपण तेच B2B केलं, आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स यांना डायरेक्ट साईटवरती मटेरियल जर प्रोव्हाइड केलं तर आपण एक स्टेप अहेड काहीतरी विचार करतोय
हे राम सरांमुळेच पॉसिबल झाले. थँक्यू. आता मला सांगायचं झालं तर माझं दुसरं म्हणजे मला कॉन्टॅक्ट्स हवे आहेत, आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स यांचे मला रेफरन्सेस हवे आहेत. जर तुमच्या रेफरन्स कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल तर प्लीज मला सजेस्ट करा. थँक्यू. जे काही बिझनेस प्रेझेंटेशन होतं तर तुम्हाला जर काही कनेक्टिंग डॉट कुठे भेटले तर त्या लोकांबरोबर तुम्ही बोला ब्रेकमध्ये झाल्यानंतर, आणि त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचे जे रेफरन्स असतील ते शेअर करा, कारण की हा बिझनेस इव्हेंट आहे आणि तुमचा बिझनेस बोला. तुम्ही आमचे स्टुडंट आहात नाही आहात त्याचा काही आम्हाला फरक पडत नाही. आमची इच्छा आहे तुमचा बिझनेस, तुम्ही आज गुरुकुलमध्ये आलाय तर तुमचा बिझनेस ग्रो झाला पाहिजे, किंवा ऍटलीस्ट हे काय बोलताय तसं तुम्हाला पण बोलता आलं पाहिजे. बस 1 मिनिट 2 मिनिट प्रेझेंटेशन असतं, ओळखी अशाच होतात. सर कित्तूरकर सर प्लीज. नमस्कार, मी वीरेंद्र कित्तूरकर. माझ्या फर्मचे नाव आहे स्टेपअप कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, CCTV कॅमेरा, बायोमेट्रिक मशीन, त्याला लागणारे सर्व ॲक्सेसरीज, टॅली सॉफ्टवेअर यामध्ये आपण डील करतो. गेल्या 22 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे. गडिंग्लज व परिसरातील बरेच शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, इंडस्ट्रीज, एंड युजर्स हे माझे कस्टमर्स आहेत. सोल्युशन बेस्ड सेल्स ही आपली USP आहे. सरांबद्दल थोडं टेस्टिमोनियल द्यायचं आहे मला. फर्स्ट बॅचचा मी स्टुडंट आहे. ज्यावेळी मी इथं असतो तेव्हा फक्त मी स्टुडंट ह्याच्यामध्येच असतो. तर ॲक्च्युली मी 22 वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे. पण एक स्टॅग्नन्सी आली होती माझ्या बिझनेसमध्ये की ह्याच्यापेक्षा माझा बिझनेस पुढे जाऊ शकत नाही. सरांच्या बरोबर माझं एक 1 to 1 झालं कोर्स सुरू व्हायच्या आधी. कारण कोर्स सुरू व्हायच्या आधी मला हे जाणून घ्यायचं होतं की कोर्सला ॲडमिशन घ्यायचं की नाही. त्याच्यासाठी सरांचे मी 1.5 तास त्यावेळी घेतले. आणि सरांच्या बरोबर ज्यावेळी 1 to 1 झालं त्यावेळी खाली आल्यानंतर पहिला मी फी भरली आणि त्याच्यानंतर मग कोर्सला जे काय कोर्सचे दिवस होते ते एकही दिवस न चुकवता मी कोर्स अटेंड केलेला आहे. तो अटेंड केला ह्याच्यामागं पण एक फार मोठं हे होतं, कधीही 7च्या आधी न उठणारा मी माणूस. सरांचा कोर्स ज्यावेळी सुरू झाला तेव्हापासून मी 5:30ला उठायला माझी सुरुवात झालेली आहे. हा माझा सगळ्यात मोठा पहिला चेंज. असं म्हटलं जातं की बिझनेस इज द गेम ऑफ माइंडसेट. बिझनेस हा फक्त माइंडमध्ये असतो. आपला माइंडसेट चेंज झाला की बिझनेस ऑटोमॅटिकली चेंज होतो. आता मगाशी बाहेर ऑलरेडी सरांनी सांगितलंच आहे की कसं आपल्या मनामध्ये आयडिया येतात, त्याचा डिसिजन आपण घेतो, त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट करतो, त्याचे ॲक्शन्स घेतो आणि रिझल्ट त्याचे ऑटोमॅटिकली येत राहतात. शेवटचे जे 2 गोष्टी आहेत ॲक्शन आणि रिझल्ट, इथं थोडंसं मी अडकत होतो. ॲक्च्युली आयडिया भरपूर येत होते, ते प्लॅन पण करत होतो, पण ॲक्च्युली त्याच्यावर जसं नॉर्मली माणसाचं होतं, जो आळशीपणा असतो किंवा जरा पुढे जायला बघतोय आपण आणि तिथे कळते की नाही हे जरासं स्पीड ब्रेकर मोठा आहे, ह्या स्पीड ब्रेकर आपण पार करू शकत नाही, इथंच थांबूया, असं बऱ्याचदा होत होतं. पण सरांचे ज्यावेळीपासून सेशन्स मी अटेंड केले, सर जे काय सांगत होते ते सगळं पटत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, सरांची जी सांगायची पद्धत आहे, सरांचा कंटेंट फक्त 10% असतो, 90% हे सर आपल्या माइंडवर काम करतात. आणि हेच मेन बिझनेस असतं. ज्यावेळी आपल्या मनाला पटतं की आपण हे सगळं करू शकतो त्यावेळी ऑटोमॅटिकली आपण ॲक्शन्स घ्यायला सुरुवात करतो. आणि गेल्या जवळपास आता कोर्स संपून 3 आठवडे बऱ्यापैकी झालेले आहेत. कुठलाही मंगळवार असा गेलेला नाही आहे धिस वे ऑर दॅट वे सरांपर्यंत मी पोचलेलो आहे. आणि ही जी मंगळवारी सरांशी मी भेटतो ती पॉझिटिव्ह एनर्जी जी घेऊन मी जातो माझ्या बिझनेसमध्ये, ती पॉझिटिव्ह एनर्जी पुढचे 6 ते 7 दिवस मला पुरते. मी परत मंगळवारी सरांकडे येतो आहे आणि परत ती पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करतो आहे. अशा पद्धतीनं माझ्या बिझनेसमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करायला सुरुवात मी केलेली आहे. त्याची सुरुवात टीम बिल्डिंगपासून करतो आहे सर, ते तुम्ही ऑलरेडी बघत असणार की वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेप्स मी घ्यायला लागलो आहे. आणि हे सगळं जे काय शक्य व्हायला लागलं आहे हे बिझनेस 2.0 ह्या कोर्समुळेच, डेफिनेटली इलाइट गुरुकुलमुळे. आणि ह्या इलाइट गुरुकुलचे फाउंडर जे सध्या मी ज्याला आमचे बिझनेस गुरु म्हणू शकतो ते राम पाटील सर. थँक्यू फॉर बिंग इन माय लाईफ सर. थँक्यू. ओके, कॅन वी स्टार्ट सर? तुम्ही येत आहे?
नमस्कारम. नमस्कारम. मी मिस्टर आर एस पाटील. माझा मूळचा व्यवसाय आहे केबल नेटवर्कचा. हॉटेल लाईन सोडून केबल नेटवर्कचा व्यवसाय करतो. त्यानंतर आता राज एंटरप्राइज म्हणून एक फर्म आहे. ह्या फर्ममध्ये बरेच इक्विपमेंट विकले जातात. आटाचक्की, सोलर, बरेच इक्विपमेंट. त्यातला मी सोलर ह्या विषयावर काम करतो. रूपटॉप जे प्रत्येकाला जी लागणार आहे भविष्यातली गरज लाईट बिलासाठी, जेणेकरून ज्यांचा 1000च्या वर लाईट बिल आहे त्यांना आम्ही एक रूपटॉप एक अशी एक सिस्टम बसवून देतो. 1 to 1 मध्ये भेटून मी तुम्हाला त्याची डिटेल्स माहिती देतो. सोलर या विषयावर सरांच्या बरोबर ज्यावेळी आपण काम करत होतो, आम्ही फर्स्ट बॅचचे आम्ही स्टुडंट आहोत तिथले. सरांच्याबरोबर ज्यावेळी आम्ही टोटल म्हणजे ही माहिती घेतली, सरांची सांगण्याची एक पद्धत, कला, आम्ही एक आमचं ब्रँड घेऊन गेलो की आम्ही कॉस्टिंगमध्ये अजिबात हे करत नव्हतो. म्हणजे कॉस्ट आमचं क्वालिटी आहे, आमची हीच क्वालिटी, त्यामध्ये काय आम्ही चेंज करा. परंतु सरांनी एक अशी सिच्युएशन घेतली, विन विन म्हणजे अशीच एक स्ट्रॅटेजी सांगितली की कस्टमर बी सफिशियंट झाला पाहिजे, तुम्ही खुश राहायला पाहिजेत आणि त्याची नंतरची सेवाही आहे ती पण व्यवस्थित. म्हणजे तिघंही आपला बिझनेस पण झाला. म्हणजे तिघांनाही अगदी सेम सिच्युएशनमध्ये तिन्ही गोष्टी ज्यावेळी अगदी करेक्ट आणि आनंदी राहतात त्यावेळी सगळ्यांचं सर्टिफिकेट होतं आणि आपला बिझनेस चांगला वाटतो. दुसरी गोष्ट, कोणीतरी बाबा आपल्यापेक्षा एक करोडपती कोणतरी लखपती जर माणूस असला, ह्यांचं सेमिनार अटेंड केल्यानंतर ह्याच्या अगोदर आम्हाला धास्ती असायची की बाबा ह्यांना सांगू काय नको, हे करू नको. अशा प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्यांच्यापुढे जात असताना, कारण कस्टमरचे समोरच्या व्यक्तीचं काय आपल्याला माहिती नसते, फक्त आपल्याला सेल करण्यासाठी आपण कस्टमरच्या घरी जातो किंवा भेटेल तिथं बोलतो. ते बोलत असताना सरांनी आमच्यात अशी एनर्जी क्रिएट केली की बाबा कोणतरी बाबा खरंच लखपती आहे, तर साहेब मी ह्या गोष्टीवर काम करतोय आणि मी हे बरोबर आहे का, ह्याचा सल्ला तरी मला द्या. मग सल्ला देण्यासाठी बरेच लोक काय करायचे, बसा या खुर्ची. म्हणजे जे माणूस दारात उभा करून तो घरात बसून चहा पाजण्याची तायपत सरांच्यामुळे निर्माण झालेली आहे आम्हाला. आणि सरांनी अशा बारीक सारी गोष्टी आहेत. बिझनेस अगदी छोट्यातला छोटा जरी बिझनेस आहे, ज्यांचा आता काहीच बिझनेस नाही आहे, स्टार्टअप जरी करायचं असेल तरी हे ट्रेनिंग त्यांनी आवर्जून घ्यावं. आणि मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर प्रत्येकजण इथं येण्याचा जर डिसिजन घेतला आहे म्हणजे तुमचं स्वतःचं लाईफ तुम्ही चेंज करण्यासाठी झालात. आणि सरांचा सेमिनार अटेंड करून आम्ही सगळ्यांनी मिळून आपलं सगळं लाईफस्टाईल चेंज करू, एवढीच निंगभैरवी देवीची म्हणून प्रार्थना करून मी माझं 2 शब्द मनोगत पूर्ण करतो. तर स्टेजला आले त्यांच्यासाठी पहिल्या टाळ्या वाजवायला पाहिजेत. ते म्हणाले मला स्टेजवरती यायला भीती वाटते, म्हणून ते आज येतात, त्यांना पूर्ण आपण सपोर्ट करूया. माझं नाव अर्जुन पाटील. हॅलो, येतोय? हां, नमस्कार. माझं नाव अर्जुन पाटील. माझ्या फर्मचं नाव ओमकार डिजिटल आर्ट. मी गेली ह्या व्यवसायात 18 वर्षे काम करतो. माझ्या इथे प्रिंटिंग होतं, म्हणजे तुमचं व्हिजिटिंग कार्ड, बिलबुक, निमंत्रण पत्रिका, ह्या सगळ्या गोष्टी प्रिंटिंग क्षेत्रातल्या माझ्याकडे होतात. तुम्हाला काही असेल तर मला येऊन भेटू शकता. आणि खरं सांगायचं म्हणजे आज मी पहिल्यांदा स्टेजवर आलो आहे आणि ते राम पाटलांचं माझं पहिलं यश आहे. म्हणजे नाही पहिल्यांदाच यांना हे मला हे साक्षीला आहेत. मी कधी ह्या गोष्टीसाठी मी अटेंड करत नव्हतो मीटिंग, की हे आपल्याला होईल काय नाही. आणि आज पहिल्यांदा राम पाटील सर, मी पहिल्यांदा स्टेज तुमच्यामुळे आलो. तुम्ही ऍक्शन घ्या म्हटलं, मी ऍक्शन घेतली. रिझल्ट मिळणार सर, तुम्हाला ऑर्डर मिळणार. ते ह्याचं लग्न करायचं, ह्याच्या लग्नाच्या पत्रिका तुम्हाला छापायच्या. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके, तर आपण सेमिनार स्टार्ट करूया. ओके, एनी गेसेस की मी आज बिझनेस प्रेझेंटेशन वरून का स्टार्ट केलं? थोडं असं काहीतरी किंवा प्रश्न तरी मनामध्ये आला पाहिजेत की बाबा राम पाटील सरांचा सेमिनार आहे किंवा गुरुकुलचा सेमिनार आहे, पण तरी पण हे बाकीचे जे मेंबर आता तुमच्या समोर येऊन बोलून गेले ते हेच का केलं आणि आजच ते करणं का गरजेचं होतं, हे का करतोय आपण, असं काहीतरी एखादा प्रश्न तरी मनामध्ये आला पाहिजे किंवा एखादा गेस तरी आला पाहिजे की हा कदाचित ह्याच्यासाठी करत असेल. तर प्लीज काही सजेशन तुमचे किंवा तुमचे काही गेस वर्क की का आज आम्ही बिझनेस प्रेझेंटेशन घेतले, काही रॅन्डम आन्सर. एकमेकांना बिझनेस करण्यासाठी, येस दॅट इज द बेसिक. म्हणजे बेसिक तर असं आहे की आपल्या बिझनेसच्या विषयी आपण बोललो नाही तर दुसरे कोण बोलणार, त्यामुळे यू हॅव टू स्पीक अबाउट युअर बिझनेस. पहिले तर ती सवय आम्हाला तुम्हाला टाकायची आहे. मग एक तर बिझनेसच्या विषयी माहिती मिळाली पाहिजे लोकांना. दुसरं
काही सजेशन, बिझनेस प्रेझेंटेशन का घेतोय आपण, काही मनामध्ये जे तुमच्या येते ते एकमेकाचे आयडिया शेअर होतात की बाबा ते कसे करतात ते काय आपण पण ते करू शकतो का आपल्या बिझनेस मध्ये. अजून ओके, एकमेकाचे प्रॉब्लेम आपण शेअर करू शकतो. स्टेजवरती आल्यानंतर एकमेकाकडून हेल्प मागू शकतो की मला आपली स्पेसिफिक आस्क असते, आपण बोलतो ना बिझनेसच्या एंडला की तुम्हाला जर हे करून हवं असेल तर हे करून घ्या, किंवा दिस इज माय इश्यू ॲज ऑफ नाव. एक स्टेज भेटते माणसाला, तिथून तो बोलू शकतो त्या गोष्टी. हे सगळं बरोबर आहे, पण मी सांगू मी रिअली का घेतलं हे. आजच्या तारखेला गडिंग्लज मध्ये एक खूप मोठा कॉमन प्रॉब्लेम जो आम्ही आयडेंटिफाय केला तो हा केला की बिझनेस कम्युनिटीकडे सेल्स टीम नाहीये. कोणती टीम नाहीये? सेल्स टीम. कारण की सेल्समध्ये काम करणारी लोक तिथे नाहीत किंवा त्या मेंटॅलिटीची लोक नाहीत. कारण की सेल्समध्ये खरंच काम असतं आणि सेल्सच्या कामामध्ये आणि बाकी कोणत्याही कामांमध्ये फरक काय आहे तर सेल्समध्ये प्रत्येक कस्टमर नवीन आहे. भले तुमचं प्रोडक्ट सेम आहे पण कस्टमर प्रत्येक नवीन आहे आणि एवढा अलर्ट असला पाहिजे सेल्समॅन की त्या कस्टमरला काय हवंय, त्याच्या माइंडमध्ये काय चाललंय ते तुम्हाला गेस करायचंय, रीड करायचंय आणि त्याला डिलिव्हर करता आलं पाहिजे. त्याचे एखादे ऑब्जेक्शन्स असतील तर ऑब्जेक्शन हँडल करता आले पाहिजेत. आपल्या लोकांकडे, इथल्या बिझनेस कम्युनिटीकडे सेल्स टीम नाहीये. इमॅजिन करा जर ही बॅच, आज आमची 31 लोकांची लास्ट बॅच झाली, ही बॅच पण आम्ही 30-35 लोकांपर्यंत पोहोचवतोय. अशात जर मी 10 बॅचेस घेतल्या तर 30च्या ॲव्हरेजने पण जर आपण 10 बॅचेस पकडल्या तर 300 स्टुडंट होतील बिझनेस कम्युनिटीच्या आपल्या बिझनेस 2.0 चे. फिजिकल मध्ये बोलतोय, डिजिटल तर आम्ही जाणार आहोत, डिजिटल वेगळे, पण फिजिकल मध्ये आपल्याकडे 300 होतील. आणि ज्या पण दुकानामध्ये तुम्ही एलिट गुरुकुलचं सर्टिफिकेट बघाल किंवा जी व्यक्ती एलिट गुरुकुल बरोबर कनेक्टेड आहे, तुमचा विश्वास एकामेकावरती ऑटोमॅटिकली, अरे तू पण एलिट गुरु, मी पण एलिट गुरुकुल, ऑटोमॅटिकली काय इस्टॅब्लिश होतो? विश्वास इस्टॅब्लिश होतो. मार्केटमध्ये कम्प्युटरची दुकानं कमी नाहीत, पण आज तुम्हाला जर कम्प्युटर घ्यायचं असेल तर तुम्ही कुठून घेणार? स्टेपअप मधून घेणार. मसाले खूप आहेत, एव्हरेस्टचा मसाला आहे, सुहाना, ठीक आहे ना, असे बरेच मसाले आहेत, पण आजपासून आपण कोणते मसाले विकत घ्यायचे? सॉइल रूट्स. अभिजित घोरपडे फॅक्टरी पाहिजे तर बघून या, मसाले कसे बनतात ते एक्सप्लेन करतात की बाकीच्या कंपन्या आहेत एमएनसी त्यांचं बल्क प्रोडक्शन होतं त्यामुळे ते मशीनवरती मसाले हे करतात, काय बोलतात, ग्राइंड करतात आणि ग्राइंड करताना मशीनमध्ये हीट निर्माण होते. हीट निर्माण केल्यामुळे त्या मसाल्यांमध्ये जे ऑइलचा कॉन्टेंट असतो, जो त्याचा एसेन्स असतो, तो एसेन्स निघून जातो. हे मसाले असे चेचून, जे चेचायची मशीन असते त्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्याचा ऑइल आणि त्याच्या प्रोडक्टचा एसेन्स त्याच्यामध्ये मेंटेन राहतो आणि ते तुमच्यासाठी हेल्दी पण आहे. आणि एवढा मसाला टाकण्यापेक्षा एवढ्या मसाल्यामध्ये किंवा कमी जेवण बनवण्यासाठी एवढा मसाला लागत असेल तर एवढ्या मसाल्यामध्ये चांगलं छानचं त्यांच्या आजीच्या हाताची जी रेसिपी होती ती त्यांनी बिझनेसमध्ये कन्वर्ट केलेली आहे. त्यामुळे हेतून पुढे जर मसाले घ्यायचे झाले तर आपण कोणाचे घ्यायचे? सॉइल रूट्सचेच घ्यायचे, कम्प्युटर स्टेपअपचाच घ्यायचा, लँडस्केपिंग पराग सरांकडूनच करून घ्यायची, इंटेरियर वांद्रे सरांकडूनच करून घ्यायचं. मग मी क्रिएट काय करतोय तर मी 300 सेल्समॅन क्रिएट करतोय. मी काय क्रिएट करतोय? तुमचे प्रत्येक बॅच तुमची सेल्समॅन आहे. पण आता बाकी लोकांबरोबर रिलेशन बनवायचं की नाही बनवायचं हे पराग सरांचं काम आहे, हे सिद्धेशचं काम आहे, हे माझं काम. मी प्लॅटफॉर्म क्रिएट, माझं काम काय? प्लॅटफॉर्म क्रिएट करणे, रिलेशन मेंटेन करणे आणि रिलेशनला डेव्हलप करायचं काम कोणाचं आहे? कोणता योगा करायचा? हा वाला योगा ना. तुम्ही तुमचे प्रोडक्ट घेऊन, जेवढे आमचे स्टुडंट आहेत सगळ्यांना कॉल करून, ग्रुपमध्ये आहेत सगळे, सर मला तुमच्याबरोबर 1 to 1 करायचं होतं, सर माझा बिझनेस तुम्हाला सांगायचा होता. अहो पण माझा बिझनेस मसाल्याचा आहे, तुमचा बिझनेस पडद्यांचा आहे, आपल्याला काय एकत्र करता येईल? ते नाही सर, मला बिझनेस प्रेझेंटेशन द्यायचं आहे, माझं काय चुकत असेल तर मला इम्प्रूव्ह करायला तुम्ही सांगा ना. तुम्ही सगळे स्टुडंट आहात, इथे कोण कोणाचा बाप आहे का? ठीक आहे ना. मला अजून बरंच काहीतरी शिकायचं आहे. मी शिकतोय की बिझनेस कोचिंग कशी चालवायची, कारण की बिझनेस कोचिंगच्या आणि बाकी कोचिंग मध्ये फरक आहे तुम्हाला सांगू. तुम्ही जे तुमच्या मुलाला मॅथ शिकवायला मॅथच्या क्लासला लावलेला आहे, स्विमिंग शिकवायला स्विमिंगच्या क्लासला लावलेला आहे, मोटर ड्रायव्हिंग, इकडे रिझल्ट जे आहेत ना ते मेजर करता येत नाहीत, त्याचा बेनिफिट नाही आहे तुम्हाला. बिझनेस कोचिंगचा तुमच्या बिझनेसला डायरेक्ट बेनिफिट अवेलेबल आहे आणि जर तो बेनिफिट जनरेट नाही केला तर हू फेल? आय फेल. आणि मला नापास नाही व्हायचंय, मला तुमच्या लोकांचे बिझनेस डबल करायचेच आहेत. तर एक टीम तुम्हाला हायर करायची गरजच नाही. कोणती टीम? सेल्स टीम. कारण की ती मी हायर करून देतोय तुम्हाला. हायर म्हणजे आपण लोक जेवढी होतोय, कारण की द बेस्ट मार्केटिंग इन द मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी बोलते मार्केटची, दॅट इज WOM, वर्ड ऑफ माउथ. वर्ड ऑफ
माउथ, जे आपण बोलतो ना एकामेकाविषयी, दॅट्स अ बेस्ट मार्केटिंग. आणि आपण नाही बोलले पाहिजेत, मी नाही बोललो पाहिजेत की आमचं एलिट गुरुकुल खूप छान आहे, राम पाटील खूप छान आहे. अरे राम पाटील कसा बोलू शकतो राम पाटील छान आहे? जोपर्यंत बिझनेस कम्युनिटी हे बोलत नाहीये की एलिट गुरुकुल मध्ये जा तेरा जिंदगी चेंज हो जाएगा, तोपर्यंत इथे लोकांची लाईन नाही लागणार. आणि जोपर्यंत तो दिवस येणार नाही तोपर्यंत मला मेहनत करत राहायची. आता माझ्याकडे पुढची बॅच येणार की नाही येणार ते बॅच 1च्या रिझल्ट वरती डिपेंड आहे, बॅच 2च्या रिझल्ट वरती डिपेंड आहे, बॅच 3च्या रिझल्ट. पहिल्या 3 बॅचेस घेताना मी बोलू शकतो बाबा आम्ही परफेक्ट नाही आहोत, आमचं काहीतरी चुकतं, आम्ही पण कुठेतरी कमी पडतो, हे पहिल्या 3 बॅचेस मध्ये तरी बोलू शकतो मी. पण 4थ्या बॅचला पण मी जो सेम स्पीचने चालू केलं की बाबा बघा हा मी पण असं याच्यामध्ये मी पण ट्राय करतो. 4थ्या बॅचला मूर्ख माणूस आहेस का, तुला अजून अक्कल नाही आली, असं बोलणारी लोक पण भेटतील आपल्याला. त्यामुळे पहिल्या 3 बॅचेस पर्यंत मला चुकी करायची एक ऑथॉरिटी असते की हा बाबा ठीक आहे, यू आर ट्राइंग टू डू समथिंग न्यू, समथिंग युनिक फॉर द मार्केट अँड मार्केट इज नॉट रेडी फॉर माय प्रोडक्ट. मग मी चुका करू शकतो, पण 3 बॅचेस झाल्यानंतर, 3 सायकल झाल्यानंतर तरी मला कळायला पाहिजे की बाबा एक्झॅक्टली बिझनेस कम्युनिटीचा प्रॉब्लेम काय. आणि तो एक्झॅक्ट प्रॉब्लेम जो आम्ही आयडेंटिफाय केला आता, की हे लोक माझ्या बरोबर बसून ह्यांचे प्रॉब्लेम डिस्कस का नाही करत, तर बिझी आहेत. काय आहेत बिझनेस कम्युनिटी? पूर्ण कोणता वर्ड आहे? तुम्ही सगळे काय आहात? बिझी आहे. आणि बिझी माणसाने धंदा करू नये, लक्षात ठेवा ही गोष्ट. बिझी माणसाने काय करू नये? धंदा करू नये. बिझनेस करण्यासाठी तुम्ही जन्माला आलाय, म्हणून तुम्ही बिझनेस कम्युनिटीमध्ये आहात. आणि बिझनेस करत असताना जर तुम्ही बिझी आहात तर तुम्ही ऍक्च्युअली बिझनेसमॅन नाहीच आहात. यू आर नॉट क्वालिफाईड टू बी बिझनेस कम्युनिटी. बिझनेसमॅन फ्री असायला पाहिजेत. मी फ्री आहे म्हणून सेमिनार घेतोय ना. मी जर बाकी चार्टर्ड अकाउंटंट सारखा असतो तर आता जीएसटीचे सगळे बुक घेऊन बसलो असतो, 300 क्लायंटचे माझे, की बाबा ह्याचं काय झालं, ह्याचा R1 गेला की नाही गेला, त्याचं मॅचिंग होत नाहीये. मी ते कामच नाही करत. मग ते काम कोण करते? टीम करते. हा इव्हेंट रन करायचा माझी काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही. काल आमची वास्तुशांती होती, मी त्याच्यामध्ये होतो कालपर्यंत. बिल्डिंगवरती काम करत होतो मी, कन्स्ट्रक्शन वर्कर होतो ऑलमोस्ट. आणि आज इथे आहे. मग पूर्ण इव्हेंट प्लॅन कोणी केला? टीमने केला. 15 लोक इन्व्हॉल्व आहेत या पूर्ण ऍक्टिव्हिटीमध्ये डायरेक्टली. म्हणजे त्यांनी हाताची कामं सोडून हा इव्हेंट रन करतात. टीम असेल तर सगळं पॉसिबल, आणि टीम नसेल तर काहीच पॉसिबल नाहीये. तर प्लीज अंडरस्टँड, जे मी माझ्यासाठी क्रिएट केलेलं आहे ते तुम्ही तुमच्यासाठी क्रिएट तुम्हाला करावंच लागणार. तरच तुम्ही फ्री होणार, तरच तुम्ही 3.0 ला येणार, तरच तुम्ही बिझनेस 4.0 ला येणार, तरच तुम्ही बिझनेस 5.0 ला येणार, तरच तुमची शक्ती तुम्ही इकडे पाठवणार 2.0 ला, तरच नेक्स्ट जनरेशन तुमच्या बिझनेसमध्ये येणार. झेन अल्फा, झेन झी. आम्ही सगळे कोर्सेस रेडी करून ठेवले तुमचा बिझनेस मोठा करायला. पण कोर्सेस अटेंड करणार कोण? ओनर. आणि ओनर का अटेंड करत नाहीये? कारण की ओनर काय आहे? बिझी आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? ओनर का बिझी आहे? 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 टीम नाही आहे, किंवा टीम आहे पण त्या लायकीची नाहीये. कशी नाहीये? त्या टीमची लायकी नाहीये माझ्या ऑप्शन्स मध्ये माझा बिझनेस रन करायचा. मग मला सांगा, ज्याची टीम नाही आहे, टीम हायर करायची जबाबदारी कोणाची? ओनरची. त्यांची लायकी बाय डिफॉल्ट नसतेच, ती लायकी बनवायची जबाबदारी कोणाची? ओनरची. मग ती कशी बनवायची असते ती शोधायची जबाबदारी कोणाची? ओनरची. ते ऑफिसमध्ये बसून नाही कळत, मग कुठल्या तरी कोचकडे जावं लागतं, कुठला तरी युट्यूब व्हिडिओ बघावं लागतं, कुठलं तरी पुस्तक वाचावं. नॉलेज ह्या जगामध्ये लिहिलेलं आहे लोकांनी. कारण की टीम, यू आर नॉट द फर्स्ट पर्सन टू क्रिएट अ टीम. ठीक आहे ना? यू आर नॉट अ फर्स्ट पर्सन टू क्रिएट अ टीम. आणि ह्या जगामध्ये असली खूप लोक आहेत ज्या लोकांनी ह्याच्या अगोदर टीम बनवल्या आहेत मोठ्या मोठ्या, त्या टीम फेल झालेल्या आहेत, त्या फेलियर मधून लोकांनी रिकव्हर केलं. म्हणजे कॉन्टेंट ह्या जगामध्ये खूप आहे. मी काय सांगतोय, कॉन्टेंट. आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर जरी असलो तरी आपण 1800 शतकामध्ये नाही आहोत, 1600 शतकामध्ये. आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत, जिथे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. तुम्ही तुमचा बिझनेस चॅट जीपीटीला दिलाय का अजून? चॅट जीपीटी नावाची ह्या गोष्टमध्ये जगामध्ये गोष्ट आहे. चॅट जीपीटीला तुमचा बिझनेस फीड करा, पूर्ण माहिती द्या की माझा बिझनेस हाय 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 असं आहे. आणि आतापर्यंत तुमच्या बिझनेसला आलेले सगळे प्रॉब्लेम पण त्याला सांगा. आय एम गोइंग टू टेल यू द प्रॉब्लेम दॅट आय हॅव फेस सो फार, प्लीज लिसन. आणि सगळे प्रॉब्लेम त्याला सांगा. आणि त्याला आता सांगा की प्लीज क्रिएट सोल्युशन फॉर मी. चॅट जीपीटी काय करेल? 5 मिनिटांमध्ये काय करेल? तुमच्या बिझनेसचे सगळे सोल्युशन क्रिएट करून देईल. तुम्हाला जमत नसेल टेक्नॉलॉजी यूज करायला, माझ्या टीम बरोबर बसा, त्यांच्याकडून हे करून घ्या. पण सांगण्याचा हेतू काय आहे? तुम्ही सोल्युशन शोधलं का?
जे तुम्हाला मिळेल. जो चीज आप ढूंढ ही नहीं रहे हो वो मिलेगा कैसे? तो सोल्यूशन ढूंढने से मिलता है. लोगों से बात करो, हमसे बात करो. पण तुम्ही करत नाही, कारण की पुन्हा तुम्ही काय आहात. मग त्याचा आज आपण थोडंसं प्रेझेंटेशन घेऊया. सर माझं प्रेझेंटेशन देतो मी. आय एम अ फाउंडर ऑफ एलाइट गुरुकुल लिमिटेड. ही एक अशी कंपनी आहे जी दोन एक्स्ट्रीम गोष्टींना एकत्र आणते, दोन एक्स्ट्रीम टोकांना. एलाइट म्हणजे हायेस्ट प्रोफेशनल, जे एकदम प्रायव्हेट जेट आणि मर्सिडीज मधून फिरणारे, कोट घालून घालणारी लोक, दॅट इज एलाइट. एलाइट इज टर्म फॉर प्रोफेशनल्स, हायली प्रोफेशनल्स. गुरुकुल खूप एन्शियंट टर्म आहे. गुरुकुल म्हणजे साधी लोक, जमिनीवरती बसून जेवणारी लोक, धोती कुर्ता घालणारी लोक, ग्रामीण भागामध्ये राहणारी लोक. आम्ही ह्या दोन्ही गोष्टींना काय करतोय, एकत्र आणतोय. यू कॅन बी गुरुकुल अँड यू कॅन रिमेन एलाइट. तुम्ही सोशल काम पण करू शकता, ॲट द सेम टाइम यू कॅन डू द बिझनेस वर्क. आमच्याकडे जेवढी मुलं आहेत, माझी 80+, मला कोणी ऑथॉरिटी दिली तुमच्या समोर टीमच्या विषयी बोलायची, ज्या माणसाने आपल्या आयुष्याचे 6 वर्ष फक्त बेसिक टीम बनवण्यामध्ये घातलेत. किती घातलेत? 6 वर्ष. 365 डेज कंटिन्युअसली विदाउट हॉलिडे आय एम वर्किंग. 2018 पासून 2025 पर्यंत कंटिन्युअसली काम केलं. गावामध्ये आल्यानंतर 2018 पासून मी मुंबईमध्ये होतो. गावी आल्यानंतर इथे धंदा करायला, तो पण मी सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये मी मशीन आणून धंदा नाही करू शकत. मी AI एजंट लावून धंदा नाही करू शकत. मला माणसं ठेवावी लागणार, कारण की अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन हे सगळं काम करायला लोक लागतात, बोलायला लोक लागतात. मग ती लोक नव्हती इथे. इथे लोकांना येतच नाही. इथल्या बीकॉम आणि एमकॉमच्या मुलांना अकाउंटच येत नाही. ते सोडा, इथले जे टीचर आहेत, प्राऊडली बोलतो मी, टीचर लोकांना पण अकाउंटिंग येत नाही. मुलांना कशी येईल? टॅलीचे जे क्लासेस चालू आहेत तिथे, त्यांना टॅली येत नाही. त्यांना मी फक्त सांगितलं एक एंट्री मारून दाखवा, 1 लाख रुपयाचा बिल आहे, 18% GST लावायचं, CGST, AGST, इंटरेस्ट रेट सप्लाय आणि 10% TDS कापायचं आहे. संपलं, गेम ओव्हर. त्याला जमतच नाही लेजर क्रिएट करायला. सिंपल एंट्री रोज होते धंद्यामध्ये, पण लोकांना जमत. ज्याला बेसिक अकाउंटिंग येत नाही त्याला मी ऑडिटर कसा बनवू? हा माझाही प्रॉब्लेम आहे, जो तुमचा. मला पण तो, पण ते डिस्पाइट ऑफ ऑल दिस मी 450+ इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. आणि आज माझ्याकडे नेट टीम जी उरलेली आहे ती 80+ लोकांची माझी टीम आहे. आणि मी 150 एम्प्लॉई लगेच करणार आहे. म्हणजे मी हायर करतोय. तुमच्या पण ओळखीमध्ये कोण असेल तर पाठवा. त्याच्यानंतर बाय एंड ऑफ द 3rd इयर म्हणजे 2027 पर्यंत आमच्याकडे 1100+ एम्प्लॉई असणार. त्या 1100 एम्प्लॉईंना मी 2 वर्ष ट्रेन करणार आणि बाय 2030 आमचा प्लॅन आहे IPO ला जायचा. आणि ही जर्नी 2018 मध्ये चालू झाली. 11 वर्षाचा आम्ही प्री प्लॅन घेऊन चाललोय की 11 वर्ष आम्हा लोकांना त्रास होणार. कसला त्रास? टीम हायरिंग, टीम ट्रेनिंग, टीम डेव्हलपमेंट, टीम मॅनेजमेंट आणि टीम रिटेन्शन. हायर, ट्रेन, रिटेन 3 शब्द तरी समजतात आहेत. हायर कारण की घ्यावे लागणार, त्याच्यानंतर त्या लोकांना ट्रेन करावं लागणार. हायर झाले, ट्रेन झाले की पहिला तो काय करतोय? सोडून जातोय. कारण की हायर झाला तोपर्यंत फ्रेशर होता, तोपर्यंत साहेब साहेब झाडू पण मारायला मी रेडी आहे. आणि 3 वर्ष शिकला सगळं की कुठला साहेब, कसला साहेब, तू कोण, तू काय माझा बाप आहे काय, ही भाषा चालू होते. आणि त्याच्यानंतर तो सोडून जातो. लॉस कोणाचा? शिकवणाऱ्याचा. कारण की परत त्याला झिरोला कोणाला तरी पकडायचं आहे आणि परत ती 3 वर्षाची सायकल. ह्याचा बिझनेस त्याच्यामुळे ग्रो होणार होता, कारण की स्वतः तर ग्रो करूच नाही शकत एका लिमिट नंतर. आणि ही सायकल आपण गेले कित्येक वर्ष रन करायला लागलोय आणि ही सायकल आपण कधी ब्रेकच नाही केली. ही सायकल ब्रेक करायची पुन्हा जबाबदारी कोणाची? ही जी सायकल आहे, हायर, ट्रेन, रिटर्न होत नाहीये, जातात आहेत. मग ही जबाबदारी कोणाची? सायकल तोडायची. सांगा ना कोणाची? ओनरची. तो तर जाण्यासाठी झालाय, थांबवायचं काम कोणाचं आहे? ओनर आहे, त्याला जॉब करायचा नाहीये. मग आम्ही नेहमी हे टीमच्या वगैरे वरती बोलताना आम्ही नेहमी बोलतो इंडस्ट्री में 3 ही प्रॉब्लम है साहब. इंडिया में, भारत में 3 ही प्रॉब्लम है. प्रॉब्लम नंबर 1, लोगों के पास जॉब नहीं है. बहुत सारे लोग अनएम्प्लॉयड है. लाडकी बहीण, लाडका भाऊ, काय काय काढायला लागलेत ते. मोडका भाऊ, काम न करणारा भाऊ, अनएम्प्लॉयड भाऊ, टॅक्स पेअरचा पैसा घेऊन असे म्हणजे वाटायला लागलेत. आणि जे पहिले कामाला जात होती लोक, त्याला ती पण बंद झालेत. कारण की गव्हर्नमेंट फुकटमध्ये बाळगायला लागले. मला सांगा 10 वर्षानंतर यांची काय लायकी असेल? उद्या गव्हर्नमेंट बदलली, त्यांनी पॉलिसी चेंज केल्या, लाडकी बहीण बंद केली,
अनएम्प्लॉयमेंट भत्ता म्हणजे काय, तू बेरोजगारी भत्ता देतात. कसली गव्हर्नमेंट आपली, बेरोजगार लोकांना पगार द्यायला लागले. बेरोजगार असल्याचा उत्तर प्रदेश वगैरे त्या साईडला नॉर्थ इंडियामध्ये 15,000 भेटायला लागलेत काम न करण्याचे. मग कशाला माणूस कामावर जाईल? कामाला गेला की 12,000 देतात आहेत, न करायचे 15. मग त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. अशी तर घटिया गव्हर्नमेंट आहे आपल्याकडे. गव्हर्नमेंटचं इंटेन्शन काय तुम्हाला माहिती आहे. त्यांना काय पाहिजेत? वोट पाहिजेत. आणि त्यांना माहिती आहे पर्टिक्युलर एका पिरियडमध्ये त्यांच्याकडे तिजोरी हाताला लागलेली आहे. तिजोरीमधून आता माल जो आहे तो एवढा वापरायचा आहे की आपल्याला पुढचं वोट बस एकदा लोकांसाठी वापरायचं आहे. लोकांसाठी वापरता वापरता आपली घरं भरायची, आपल्याला निघायचं. आपला लिमिटेड पिरियड आहे. त्या लोकांना एकदम क्लिअर, त्यांच्या स्ट्रॅटेजीज क्लिअर आहेत. चुकीचं आहे का? त्यांचा बिझनेस असेल तर बरोबर आहे, त्यांचा धंदा येतो. त्यांचा धंदा कसा करायचा त्यांना माहिती आहे. लोकांना कसं उल्लू बनवायचं त्यांना माहिती आहे. दे आर एक्सपर्ट. बिझनेसमॅनची रिस्पॉन्सिबिलिटी ही सायकल तोडणं. जो एम्प्लॉई हायर होतो ना, जो फ्रेशर असतो ना, तो तेव्हा भिकच मागत असतो बेचारा. आणि तेव्हा आपण जसं त्याच्यावर ॲटिट्यूड ठेवतो, तोच ॲटिट्यूड आपण 3 वर्षावर नंतर पण ठेवला पाहिजेत का? 3 वर्ष शिकलाय तो आता. जसं तुम्ही त्याला इयर 1 मध्ये ट्रीटमेंट दिली होती, तीच ट्रीटमेंट तुम्ही आता देऊ शकता का? सांगा. नाही देऊ शकत. तोच पगार, तसंच वागणं नाही देऊ शकत ना. तुमच्याकडे सक्सेस स्टोरी आहे का हो एखाद्या एम्प्लॉईची, की त्याने तुम्हाला एज अ एम्प्लॉय म्हणून जॉईन केलं, खूप गरीब होता आणि आज तो ह्या लेवलला पोहोचला, इथे जॉईन केलेलं ह्या लेवलला, एक तरी आहे का? असायला पाहिजेत ना. जशी आपल्या बिझनेसमध्ये सक्सेस स्टोरी असते तशी आपल्या एम्प्लॉयला सांगायला काय असली पाहिजेत? सक्सेस स्टोरी. ही सक्सेस स्टोरी मार्केटमध्ये सांगितली कोणी पाहिजेत? एम्प्लॉईजने सांगितले पाहिजेत, तर पुढचा एम्प्लॉय रेडी होतो ना. फेलियर स्टोरीज आहेत काय? बॉसला शिव्या घालणारी लोक आपण क्रिएट केलीत की नाही मार्केटमध्ये? ती केलेली आहेत. नेगेटिव्ह बोलणारी टीम पण आपणच बनवले. आता पॉझिटिव्ह बोलणारी टीम कोणाला बनवायची आहे? तो सोडून जरी गेला, तो एम्प्लॉय सोडून जाण्यात काही चुकीचं नाही. सोडून जरी गेला तरी कंपनीसाठी चांगलं बोलू शकतो ना. बोलू शकतो की नाही? आपण कोणालाच नाही बोललो की आयुष्यभर आमच्याकडे था बाबा, जिथे जाऊ शकतो तुला चांगली अपॉर्च्युनिटी भेटली बिलदास जातो. पण कंपनीसाठी नतमस्तक तरी राहू शकतोस ना बाबा. तुझ्या कंपनीने तुला पहिला जॉब दिला जो कोण देतच नव्हता. तुझं घर चालवलं एवढे वर्षे. आज त्या कंपनीच्या विषयी मनामध्ये आदर नाहीये तुला. हा सर आदर खूप आहे, पण त्या माणसाला ना बोलायचं म्हणजे तोंडच नाही, फाटकं तोंड आहे त्याचं. मग फाटकं तोंड शिवायची पण जबाबदारी आपली होती. आपण एका लिमिट नंतर नाही जाऊ शकत. आता आपण ट्रेन झालोय. आपल्याला लोकांनी आई बहिणीच्या शिव्या पण घातलेल्या ट्रेन करताना. आणि मी पण आज पण माझ्या काही एम्प्लॉईजला हक्काने घालतो, कारण की त्यांना तेवढी ऑथॉरिटी दिलेली आहे, तेवढी त्यांना पॉवर दिलेली आहे. तुम्हाला कोणाबरोबर कसं वागायचं, कुठे काय बोलायचं हे शिकायची जबाबदारी आपली आहे, ह्यांची नाही आहे. मग एलिट गुरुकुलमध्ये आमच्या पहिले तर मी एक सक्सेस स्टोरी आहे माझ्या बॉसची. मी एक मराठी मीडियमचा मुलगा आहे, 7वी मध्ये नापास झालेला मुलगा आहे. मी 7वीत असताना माझे वडील वारलेले आहेत, म्हणजे बिन बापाचा मी आहे. 7वी पासून मी जॉब करतोय. सगळे जॉब केलेत. हॉटेलमध्ये कपडा मारण्यापासून, किचनमध्ये भांडी घासण्यापासून सगळी कामं करत 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 पुढे आलो. 12वी झाल्यानंतर बँकिंग इंडस्ट्री जॉईन केली, जिथे लोन लो जे फोन येतात ना तुम्हाला, मार्केटिंग शिकलो. तिथे मॅनेजर भेटला. तो बोलला की बाबा हे बँकिंग सेक्टरमध्ये राहिला तर मरून जाशील, तुझं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट होणार नाही. पण अर्निंग वॉज नॉट अन ऑप्शन. मला असं नव्हतं की माझ्याकडे ऑप्शन होता की बाबा पैसे कमवायचे की नाही कमवायचे, हा ऑप्शनच नाहीये. कॉलेजमध्ये जरी जायचं असेल तरी पैसे कमवावे लागणार, कारण की फी भरणारा मीच. मग त्यांनी सांगितलं एका सीए कडे काम कर बाबा. सीए लोक जे असतात ते हेल्प करतात, अभ्यास करायला पण करतात आणि पगार कमी देतात. बँकेत जेवढा पगार भेटणार आहे तेवढा नाही भेटणार तुला, कमी पगार भेटेल, पण ते तुला हेल्प करतात शिकण्यासाठी. ज्या माणसाने मला हायर केलं त्याचं नाव महताब. 2007 मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला त्यांच्या इकडे आणि मला हायर केलं. बँकेत जेवढा पगार होता त्याच्यापेक्षा 1000 रुपये वाढवून दिले आणि माझ्याकडून 6 महिने काम करून घेतलं. कशाचं काम करून घेतलं? ऑफिस बनवायचं. कारण की माझा इंटरव्ह्यू कॉफी शोरूम मध्ये झाला.
तो नवीन बिझनेस चालू करत होता. मी एम्प्लॉई 0 आहे ऑर्गनायझेशनचा. माझी अॅनिव्हर्सरी 1 जानेवारीला होते कंपनीमध्ये आणि कंपनीची अॅनिव्हर्सरी 14 फेब्रुवारीला होते. बिझनेस चालू व्हायच्या अगोदर मी एम्प्लॉई 1 पण नाही बोलू शकत. मी आल्यानंतर कंपनी चालू झाली. मग त्याने मला ऑफिस कसं शोधायचं, फर्निचर कसं लावायचं, चेअर कशी आणायची, लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये फरक काय असतो, मीच माझ्या कंपनीचा HR, मीच माझ्या कंपनीचा ऑफिस बॉय, मीच झाडू मारायचो, मीच इंटरव्ह्यू घ्यायचो, कारण की मी एकटाच होतो. त्याने मला प्रत्येक गोष्टीसाठी बिझनेसच्या ट्रेन केलं. पण मी होतो एम्प्लॉई, मला पगार भेटायचा. पण मी एम्प्लॉई माइंडसेटने कधी गेलोच नाही त्यांच्याकडे. आणि त्याने मला कधी एम्प्लॉई म्हणून ट्रीटमेंट पण नाही दिली. त्याने माझ्या एज्युकेशनचा पूर्ण खर्च उचलला. त्याने मला जेव्हा खायला देत होतं खायला दिलं, कपडे नव्हते तेव्हा कपडे दिले, शिव्या द्यायच्या होत्या तेव्हा शिव्या दिल्या, कारण की मला त्याने जबरदस्ती CA करून घेतलाय. जर मला कोणी विचारलं असतं शहाण्या माणसांनी तू CA करशील काय, तर माझा बाय डिफॉल्ट आन्सर होतं नाही. आणि नाही ह्याच्यासाठी नाही की मला अभ्यास नाही करायचा आहे, मला माहिती होतं माझ्याकडून होणारच नाही. कारण की आमच्या कॉलेजचा टॉपर फेल होत होता CA मध्ये. मी आमच्या कॉलेजचा लास्ट, म्हणजे जर तुम्ही रिझल्ट वरून खालीपर्यंत लावला तर जो लास्ट बेंच होती बसणारा लास्ट पोरगा CA करायचा इम्पॉसिबल ड्रीम होता. पण त्याने माझ्याकडून ते सगळं जबरदस्ती करून घेतलं. मग जर त्याने मला आज जरी तो बोलला राम माझ्या घरामध्ये भांडी घासायची आहेत, मी जायला पाहिजेत की नाही, कारण की सगळं बनवणारा कोण, ऑफिस बॉयचा CA आणि CAचा फाउंडर आणि फाउंडरचा लीडर, बनवणारी जी शक्ती तिचं नाव महत्त्व आहे. तो जर मला बोलला उद्या झाडू पोचा करायचा, मी जाणार की नाही जाणार तुम्ही सांगा ना. तुम्ही त्याला बघितले नाही पण माझ्या बोलण्यातून तुम्ही त्याला बघा ना. तो जे बोलेल ते मी करायला रेडी आहे. अच्छा मीच नाही, त्याने जे मला शिकवलं माझी काय लायकी आहे का त्याला रिटर्न द्यायची, मी त्याच्यासाठी काय करू शकतो का, रिटर्न मध्ये गुरुदक्षिणा म्हणून तरी काय देऊ शकतो का, त्याच्याकडे कशाची कमी आहे जे मी त्याला देऊ शकतो, मी त्याला काहीच नाही देऊ शकत. मग मी काय केलं, त्यांनी जे जे माझ्यासाठी केलं त्याला मी बिझनेसमध्ये कन्वर्ट केलं. आमचा गुरुकुल जो पार्ट आहे तो आहे. माझ्याकडे 80 मुलं आहेत. ह्या सगळ्यांची जबाबदारी मी घेतो. म्हणजे त्यांचे एज्युकेशन जबाबदारी माझी, त्यांची खाण्यापिण्याची जबाबदारी माझी, त्यांच्या कपड्या लट्ट्याची जबाबदारी माझी. एखादा आजारी झाला आमच्याकडे झाला नाही, आमच्या ट्रीटमेंटने GM ला जायचं असेल तर ती करून घ्यायची जबाबदारी माझी. त्यांच्या इमोशन्सला हँडल करायची जबाबदारी माझी. त्यांचा ब्रेकअप झाला तर ते ऐकून घ्यायचं, त्याचं रडगाणं ऐकून घ्यायची जबाबदारी माझी. सगळंच माझं, कारण की ते कोणाचे आहेत, माझे आहेत. मी त्यांची 100% जबाबदारी घेतली. मग त्यांनी एक्सचेंज मध्ये काय करायला पाहिजे, त्यांना काहीतरी काम दिलेलं असतं कंपनीमध्ये, तेवढंच काय करायला पाहिजे त्यांनी डेडिकेशनने. राहणं खाणं पिणं म्हणजे बेसिक नेसेसिटी आपण ज्या बोलतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही वायफाय आणि कार आणि बाईक पण ऍड करा. त्या सगळ्या मी ह्या लोकांना क्रिएट करून दिलेल्या आहेत. आज जनरेशन जी जेनझी आहे ती लोनली आहे, एकटी एकटी राहते. मी त्यांना फ्रेंड्स क्रिएट करून दिलेत, मोर दॅन फॅमिली. असं ऍटमॉस्फिअर केलं. तुमच्याकडून फी घेऊन आम्ही तुम्हाला हे शिकवतो, त्यांना फुकटमध्ये शिकवतोय हेच सगळं. आणि ह्याच्यापेक्षा पण ऍडव्हान्स ट्रेनिंग असते त्या लोकांची. त्यांची ऍडव्हान्स का, कारण की त्यांच्या हातामध्ये माझी कंपनी आहे ना. ज्यांच्या हातामध्ये कंपनी आहे त्यांना ट्रेन तर करणं माझी जबाबदारी आहे, त्यांची नाही आहे. नाही ना सर, मग ते आमच्या मनामध्ये एक प्रश्न येतो, आम्ही जर आमचा धंदा त्यांना शिकवला तर ते सोडून जातील आणि यायला आमच्या दुकानाच्या बाजूला दुकान घालतील. त्यांची जर लायकी असेल तर घालू देत. आणि जर तुमचा बिझनेस एवढा साधा आहे आणि सोपा आहे की कुठलाही शेमडा पोरगा येऊन तुमचा बिझनेस मॉडेल कॉपी करू शकतो आणि तुमचे कस्टमर तोडू शकतो, मग कसला बिझनेस तुम्ही रेडी केलाय. मग तुम्ही विचार करायला पाहिजेत ना की आपला बिझनेस एवढा कच्चा आहे की एंट्री पॉइंट ओपन आहे. मग दरवाजाला लॉक लावून काय फायदा, दरवाजा तर 360 डिग्रीने ओपन आहे. तर तुमचा एम्प्लॉई मार्केटमध्ये नाही येणार, पण दुसरा कोणतरी येऊ शकतो ना उद्या, तिसरा येऊ शकतो, चौथा येऊ शकतो. तुमचाच एम्प्लॉई कॉम्पिटिटर बनला पाहिजे हे कोणी सांगितलं. म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटिटर नाही बनवला तर मार्केटमध्ये कॉम्पिटिशन येणार नाही. मग तुम्ही कशाला घाबरताय, शिकवा ना बिंदास. मी बिंदास शिकवतो माझा बिझनेस. बांधू दे दुसरा कोणतरी गुरुकुल, त्याची लायकी आहे त्याची, मी त्याला उलटा सपोर्ट करेन की बाबा चल आता गडिंग्लज मध्ये 2 गुरुकुल, आय विल बी व्हेरी हॅपी. तर पहिली तर ती मनातून भीती काढून टाका. कोणती भीती, आज मी पण CA आहे आणि माझा बॉस पण CA आहे, ज्याने मला घडवलं. माझी लायकी आहे का त्यात एक तरी क्लायंट तोडायची, त्याचे क्लायंट बरोबर रिलेशन कसे असतील, त्याचा एम्प्लॉई असा आहे, विचार करा त्याचे त्याचे क्लायंटचे रिलेशन कसे असतील. तोडू नाही शकत आपण, रिलेशनशिपचा गेम आहे. उद्या आपल्या बॅच मधला एखादा मुलगा, उद्या मयूर आमचा कुठे गेला, मयूरने बिझनेस 2.0 लॉन्च केला, माझे स्टुडंट जातील, वांद्रे सर जातील त्यांच्याकडे,
का? काय झालेलं आहे आता? मग रिलेशन बनवायची, कस्टमर रिलेशन बनवायची जबाबदारी कोणाची? पुन्हा ओनरची ना. तुम्ही रिलेशनशिप वरती काम केलं पाहिजे. वांद्रे सरांनी कर्टन नाही लावले पाहिजेत, कर्टन लावायला टीम लावली पाहिजे, पण रिलेशन बनवायची जबाबदारी कोणाची? वांद्रे सरांची. हितूरकरांच्या सरांची जबाबदारी आहे की माझ्याकडे यायचा, माझा IT इन्फ्रास्ट्रक्चर विचार करायचा, बरोबर आहे का? मी गावडा माणूस आहे, मी कॉमर्स आहे, मला नेटवर्किंग आणि हार्डवेअर कुठे येतं, पण माझ्या बिझनेसचा नेटवर्किंग आणि हार्डवेअर आणि सिस्टम कसा असावा ह्याचं बेस्ट सोल्युशन क्रिएट करायची जबाबदारी हितूरकर सरांची, पण इम्प्लिमेंट करायची जबाबदारी टीमची. ते करताना काहीतरी चुकी होऊ शकते, एखादी वायर वरची खालती लागू शकते, पण ते हँडल पण कोणी करायचं? त्यांनीच करायचं ना. प्रॉब्लेम झाल्यानंतर ओनर गेला पाहिजेत ना. प्रॉब्लेम व्हायच्या आधीच ओनर जाऊन बसतोय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून, मग काय फायदा आहे? म्हणजे ट्रस्ट फॅक्टर एम्प्लॉई वरती काय नाहीये, तुमचा विश्वास नाहीये की एकतर हा काम करेल तर व्यवस्थित करेल की नाही करेल, मग मीच जाऊन करतो रे बाबा. मग महाभारत कोणी खेळायला पाहिजे होतं? तुमच्या थेरीच्या हिसाबाने महाभारतचा कर्ण म्हणजे काय बोलतात, तो करता धरता कोण होता? मग त्याने सगळं करायला पाहिजे होतं ना. का करून घेतलं? सगळं कृष्णानेच त्यांनी महाभारत संपवलं असतं की नाही? 18 दिवसाचं झालं असतं का? तो मैदान असतं 18 दिवस कशाला पाहिजेत आपल्याला? मग तुम्हाला काय बनायचंय बिझनेसमध्ये? भीम बनायचंय, सगळं वजन तुम्हालाच उचलायचंय, सगळे बाण तुम्हालाच मारायचे, तुम्हालाच अर्जुन बनायचंय, की तुम्हाला कृष्ण बनायचंय आणि बसायचं आहे? कृष्ण बनून बसला म्हणजे असं आहे का कृष्णाने काहीच नाही केलं? काही लोकांचं ते पण आहे मनामध्ये विचार, असा बिझनेस बनवतो आईला 40 to 45चं एज आलं की रिटायरमेंट घेऊन गोव्यामध्ये इकडे टॅटू आणि असा बसणार. असा धंदा असतो का? मुकेश अंबानीच्या इथे टॅटू आहे का? त्यांनी तर तसा धंदा बनवलाय ना, आज टीम बीम सगळं आहे ना त्याच्याकडे. मुकेश अंबानी तुम्हाला दिसला का कुठल्या बीचवरती? बीचवरती जायला लागलेत कालची शेमडी पोरं, ज्यांच्या आयुष्यामध्ये करण्यासारखं काय नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये बिझनेस आहे. बिझनेस किती मोठा करायचा? मग लिमिट आहे का काही? मग लिमिट लावणारे कोण? आपण. पण मोठा करायचा असेल तर तुम्ही फ्री झाले पाहिजेत ना, नवीन मार्केट एक्सप्लोर करायला, नवीन प्रोडक्ट लाईन एक्सप्लोर करायला, फिजिकलचा बिझनेस डिजिटल वरती घेऊन जायला, टेक्नॉलॉजी शिकायला तुम्ही काय असायला पाहिजेत. पण फ्री कधी होणार सर? ती लायकीची टीम यायला पाहिजेत ना. नाही भेटत हो. बायको भेटली का तुम्हाला? तुम्ही जन्माला काढलेली पोरं तशी आहेत का लायकीची? ती तरी असायला पाहिजे होती ना. मग जिच्याबरोबर लग्न करून हक्काने घरात आणले ती तुमचं ऐकत नाही, ज्यांना जन्म तुम्ही दिलाय ते ऐकत नाहीत. मग तुमची अशी काय इच्छा आहे की ज्यांना तुम्ही 3-5 हजार रुपये देता त्यांनी तुमचं सगळंच ऐकावं? मग मी महताबची स्टोरी तुम्हाला का सांगितली? कारण की काल आमच्या बिल्डिंगची पूजा झाली. कुळदेवता पूजन असतं त्याच्यामध्ये. आम्ही महताब सरांना पूजलं. का? तो नसता तर मी आजही झोपडपट्टीमध्ये कुठेतरी असतो किंवा मुंबईमध्ये कुठल्या तरी कंपनीमध्ये एक 5-50 हजाराचा जॉब करत असतो. तो आहे म्हणून मला हे सगळं बोलता येतं. माझे शब्द माझ्या तोंडातून जरी निघाले असतील तरी माझ्या ज्या इंजिनचं नाव, माझ्या एनर्जीचं नाव महताब है. आज मैं जो भी हूं मेरी औकात महताब है. मग बिझनेस मध्ये जर तुम्हाला राम सारखा कमिटेड मुलगा पाहिजे असेल, पाहिजेत का माझ्यासारखा कमिटेड मुलगा? हवाय ना. मग बिझनेस मध्ये तुम्हाला काय बनावं लागेल? महताब बनावं लागेल ना, जो राम बनाता है. आजही माझ्या बिझनेसचे चॅलेंज तोच सॉल्व करतोय आणि ह्याच्यातून त्याला 1 रुपयाचाही फायदा नाहीये. 1ही रुपयाचा फायदा नाही. तो फक्त माझाच फायदा बघतोय. कृष्णाने पूर्ण महाभारतामध्ये फक्त अर्जुनचाच किंवा पांडवांचाच फायदा बघितला. स्वतःचा फायदा बघणारा ओनर नसतो. इनफॅक्ट ओनर स्वतःसाठी जगूच शकत नाही. ओनरच्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये क्रेडिटचं एक एंट्री असते सेल्स, पण डेबिटला जेवढे असतात सगळ्यांना ओनर पाळत असतो. मग तुम्ही जर रेंट देत असाल तर तो ओनर जो आहे तो रिलॅक्स आहे, कारण की तुम्ही त्याला रेंट देताय.
MSMEच्या एम्प्लॉईला पगार मिळतोय कारण की तुम्ही लाईट बिल भरताय, इंटरनेटचं बिल भरताय म्हणून कोणाचं तरी घर चालू आहे, ट्रान्सपोर्ट चार्जेस तुम्ही देताय म्हणून कोणाचं तरी घर चालू आहे, क्लिनिंग सर्व्हिसेस तुम्ही घेतले तर कोणाचं झाडूवाली ताई वगैरे आपल्याकडे जी येते साफसफाई ठेवते, बेचारी गरीब आहे, तिला काय अपॉर्च्युनिटी, तर तुमचा बिझनेस आहे म्हणून तिच्याकडे आज तिचं घर चालू आहे, तिचं राशन चालू आहे. तुमच्याकडे जे 2, 5, 10, 15, 25, 50 एम्प्लॉई आहेत, प्रत्येक घराची जबाबदारी तुमची. मी एम्प्लॉईची बोलत नाही, प्रत्येक. आज महताबने मला बनवलं पण माझं घर चेंज झालं की नाही? मी ज्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतो ती एन्व्हायरमेंट चेंज करून टाकली ना त्याने. त्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्याकडे. ज्या मटेरियल सप्लायर कडून तुम्ही मटेरियल घेताय त्याची जी इको सायकल आहे पूर्ण, म्हणजे तुमच्या हातामध्ये तो कपडा, आता वांद्रे सरांच्या हातामध्ये कपडा पोचायच्या अगोदर त्याच्या पाठीमागे डिस्ट्रीब्युटर असेल, डिस्ट्रीब्युटरच्या पाठीमागे होलसेलर वगैरे असेल, त्याच्या पाठीमागे कोणतरी ट्रान्सपोर्टर असेल, त्याच्या पाठीमागे मॅन्युफॅक्चर ज्याने धाग्यापासून कपडा बनवला, त्याच्या पाठीमागे कोणतरी ज्याने कापसापासून धागा बनवला, त्याच्या पाठीमागे शेतकरी आहे ज्याने सीड मधून तो कापूस काढला, आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी लाखो लोक इन्व्हॉल्व झाले असतील, तेव्हा जाऊन तर पडदे लागले. तर पडदा लागलाच नसता तर ही पाठीमागची जी इकोसिस्टम आहे ती चालू झालीच नसती. लास्ट सेमिनार मध्ये मी एक सेंटेन्स बोललेलो, बिझनेस क्रिएट्स एम्प्लॉयमेंट. बिझनेसची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? आपली तर गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतं का? देव एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतो का? नाही. ओनली बिझनेस कॅन क्रिएट एम्प्लॉयमेंट. आणि ह्याचं रिव्हर्स सेंटेन्स ज्यावेळी मला कळायला, मला वाटलं वाव, ओनली एम्प्लॉयमेंट कॅन क्रिएट बिझनेस. बघा तुम्हाला समजतंय का? बिझनेस क्रिएट्स एम्प्लॉयमेंट अँड ओनली एम्प्लॉयमेंट कॅन क्रिएट बिझनेस. आज जर गडिंग्लजच्या लोकांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वरती उचलायचं असेल आपल्याला, तर सगळ्या बिझनेसने येऊन आपल्याला लोकांसाठी एम्प्लॉयमेंट क्रिएट करावी लागेल, चांगला पगार द्यावा लागेल. चांगला पगार त्यांच्या खिशामध्ये गेला की ते लोक काय काय विकत घेतील. एक गडिंग्लज मध्ये जर आपण 20-25 मोठे बिझनेस बनवले आणि त्याच्या खालती जर आपण 2-5 हजार लोकांना जर जॉब दिला इथे गडिंग्लज मध्ये, ते 5,000 लोक काय विकत घेतील दर महिन्याला? राशन चांगलं घेत असतील, शेतकऱ्याचा माल गेला, फळभाजी वगैरे विकणाऱ्या लोकांना पैसे मिळाले, त्याच्यानंतर काय घेतील? कपडे. त्याच्यानंतर घरामध्ये कपडे कर्टन लावतील, चांगलं घर घेतील, पहिले तर कन्स्ट्रक्शन कंपन्याचा बिझनेस होईल, चांगली गाडी घेतील, गाडींच्या कंपन्यांचा बिझनेस होईल, पेट्रोल पंपचा बिझनेस वाढला. म्हणजे तुम्ही सगळे जे बिझनेस मध्ये आहात, मग मसाल्यांपासून ते कम्प्युटर पर्यंत, हे सगळे बिझनेस ग्रो होतील ओनली इफ वी क्रिएट राईट एम्प्लॉयमेंट इन द सिटी. नाहीतर इथे आपण मरमर मरायचं आणि हिथली झेनझी आणि झेन अल्फा कुठे जाणार आहे? आता झेनझी झेन अल्फा समजते ना? 15 ते 25च्या वयोगटातल्या मुलांना आम्ही झेनझी बोलतोय आणि 9 ते 15 वयोगटाच्या मुलांना आम्ही झेन अल्फा बोलतोय. ज्यांना आज बुद्धी आहे ते लोक इथे थांबतील का? ते 9 वर्षापेक्षा खालचा मुलगा इथे थांबणार, कारण त्याच्याकडे ऑप्शनच नाहीये. पण जशी त्याला अक्कल येणार की USA मध्ये लाईफस्टाईल खूप चांगली आहे, दुबईमध्ये लाईफस्टाईल खूप छान आहे, ज्याची लायक आहे तो USA, ज्याची नाही आहे तो ऍटलिस्ट इंग्लंड किंवा आयर्लंड वगैरे छोट्या मोठ्या देशांमध्ये, ती पण नसेल तर दुबई वगैरे, ती पण नसेल तर मुंबई, ती पण नसेल तर पुणे, ती पण नसेल तर कोल्हापूर. गडिंग्लज मध्ये लोक थांबणार नाहीत. मग ह्या लोकांना जर इथल्या टॅलेंटला इथे थांबवायचं असेल तर ही जबाबदारी कोणाची? एका बिझनेसची की सगळ्यांची? आपल्या एकट्याने करून. मी इथेच आहे, मी ते सगळं सोडून इथे आलोय म्हणजे मी जाण्यासाठी नाही आलेलो. आता माझी जबाबदारी असे बिझनेसेस क्रिएट करायचे जे एक मल्टीप्लायर इफेक्ट क्रिएट करतील. माझे 150 एम्प्लॉई, ह्यांचे 50, तुमचे 50, ह्याचे 2-3 हजार एम्प्लॉई, तर साला आमच्या बिझनेस कम्युनिटीचेच असले पाहिजे 2.0 चे. आणि या 2-3 हजार घरांना आपण एकदम क्लिअरली सांगायचं, माल परचेस करायचा असेल तर ही लिस्ट आहे, ह्यांच्याकडूनच घ्यायचा, मसाले एव्हरेजचेच घ्यायचे. असं बोलायचं का? नाही. काय बोलायचं? मसाले सॉइल रूट्सचेच घ्यायचे, एव्हरेज काय आपला बाप लागत नाही. आता पण आपल्याला कंपनीचं नाव माहिती नव्हतं जे आपल्या गडिंग्लज मध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट करते. गडिंग्लज मध्ये पण नाही, माद्याळ सारख्या छोट्या गावामध्ये आणि फॅक्टरी लावलेली आहे. आपल्याला प्राऊड फील झाला पाहिजे. फॅक्टरी लावले, ट्रेडिंग नाही, मसाले आणून विकत नाही, मसाले बनवता आहेत आणि एक्सपोर्ट करतायत. मग आपण का नाही खायचे? एक्सपोर्ट करतो म्हणजे कुठल्या तरी देशामध्ये हा मसाला कोणतरी खातोय ना, आणि ते आपल्यापेक्षा जास्त हेल्थ कॉन्शियस लोक आहेत. ते लोक आपल्यापेक्षा जास्त टेस्टिंग करतात.
आपल्या लोकांची मार्केटिंग कोणी करायची? हा, म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल मी सॉइल रूटची मार्केटिंग करतोय, तर हो करतोय, काय उकडायचं उकडून घ्या, माझा प्लॅटफॉर्म आहे आणि मी युजर आहे ना. मी जर तो मसाला खाल्यानंतर मला जर लूज मोशन लागले असते, मला जर मजा आली नसती, तर मी बोललो असतो की नाही रे ते मजा नाही. हा, पण मला माहिती आहे ना की क्वालिटी पण चांगली आहे. मी फॅक्टरी स्वतः माझ्या नजरेने बघून आलेलो आहे. त्या माणसाचा इंटेंट मला माहिती आहे, तो खोटं नाही बोलत, खोटं वागत नाही, केमिकल टाकून आपल्याला देणार नाही खायला. हे क्रिएट करायची पण जबाबदारी आपलीच आहे. कारण की त्यांना माहिती आहे ना, एव्हरेजची फॅक्टरी कुठे तुम्हाला माहिती आहे का? सुहाना किचनची, MDHची, ह्यांची तर फॅक्टरी इथेच आहे ना. आणि त्यांना न सांगता कधी पण तुम्ही जाऊन बघा ना, काय केमिकल किंवा कलर मिक्स करतात आहेत की नाही करतात आहेत, सांगून नका जाऊ. वांद्रे सरांनी जिथे जे 40, त्यांनी प्राऊडली बोलतात 40% गडिंग्लज मधले पडदे मी लावलेत. कुठे कुठे लावलेत ते जाऊन बघून या ना. अभिनव मध्ये लावलेत, चिकोडे स्टील मध्ये लावलेलं आहे, अजून बाकीचे तुम्ही बघा. पहिलं मी बोलत नाहीये की आमचे फक्त स्टुडंट आहेत म्हणून त्यांच्याकडून तुम्ही घ्या. कित्तूरकर सरांचे हार्डवेअर नेटवर्किंगचा जो स्किल आहे, बघा ना, एक दिवस येऊन बघा, कुठेतरी बघा, त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा. यांचं सोलार कुठे लागलं एकदा जाऊन बघून या, त्याच्यानंतरच तुम्ही घ्या. मी हे बोलत नाही की ब्लाइंडली फेथ करा, पण जर मार्केटमध्ये 3 ऑप्शन असतील तुमच्याकडे, तर पहिला प्रेफरन्स आपण कोणाला देऊया? आपल्या लोकांना देऊया. हे करणं बरोबर आहे की चुकीचं आहे? आपल्या लोकांना बिझनेस देणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे? बरोबर आहे. आपण लोकांनी आपल्या लोकांना बिझनेस द्यायला चालू केला आणि जर आपण लोकांनीच आपल्या लोकांच्या विषयी बोलायला चालू केलं, तर मार्केटमध्ये एक वर्ड ऑफ माउथ कंटिन्युअसली स्प्रेड होऊन जाईल. आणि जर आपल्या लोकांचा सेल्स वाढला, तर टीम वाढवायला आपल्याकडे मार्जिन वाढतील. आपण आपल्या टीमला चांगलं लाईफस्टाईल देऊ. कारण की तुम्ही बघणार, अरे गुरुकुलमध्ये मुलांसाठी एवढं करतो हा राम पाटील, अरे सॉइल रूट्स मध्ये ना आता फॅक्टरीमध्ये जेवण पण चालू केलं, अरे ते चिकोडी स्टारांनी आहे ना स्टाफसाठी ना SIP चालू केली म्युच्युअल फंडची. मग हे ते लोक एक्सपेक्ट करणार की नाही? आणि कारण की तुम्हाला तुमच्या मुलांच्या, तुमच्या एम्प्लॉयच्या एक्सपेक्टेशन पूर्ण करायचे, ते पूर्ण करायला काय 4 पैसे कमवावे लागतील ना तुम्हाला. मग तुम्ही दिवस रात्र हे करणार की नाही? तुमच्या पोटची असतील तर हे आधी 80 लोकांना जर मी माझे स्वतःचे मानतो म्हणून मी मेहनत करतो ना. मला मेहनत करायची काय? माझी वाईफ कंपनी सेक्रेटरी आहे, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आम्ही दोघेही खूप छान इंग्लिश बोलतो. मला 1 तास बोलायचे 2018 मध्ये जेव्हा मी हे सोडलं आणि हे चालू केलं, 1 तास बोलायचे 5000 भेटत होते. एका दिवसामध्ये मी 10 तास लेक्चर घ्यायचो. म्हणजे एका दिवसाचा माझा इन्कम किती होता? 50,000. आणि ते पण 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला द्यायचे, मला फ्लाईटचं तिकीट द्यायचे आणि मला जेवण माझ्या डेस्कवरती येऊन द्यायचे. म्हणजे 0 कॉस्ट ऑफ लिव्हिंगला मी राहत होतो. हे सगळं सोडून मी गडिंग्लजमध्ये 11 वर्ष दिवस रात्र घास खासणार आहे. का? पुण्यामध्ये का नाही? मुंबईमध्ये का नाही? तिथे गरज आहे माझ्यासारख्या लोकांची. तिथे ऑलरेडी सगळं आहे. तिथे सगळं काही आहे, तिथे मी काय क्रिएट करू शकतो? मी जे मार्केट ऑलरेडी बनलेलं आहे, ज्या मार्केटमध्ये खूप सारे हिरो आहेत, तिथे मी कसा हिरो बनवू शकतो? पण गडिंग्लज मध्ये काहीच नाही आहे. अजून सुरू पण नाही झाला गेम. मी तुम्हाला सांगतो, गेम आम्ही लोकांनी सुरू केलाय. पण म्हणजे तुम्ही लोकांना एक वॉर्निंग पण देतो, जर तुम्ही आमची कोचिंग जॉईन नाही केली किंवा ही कम्युनिटी जॉईन नाही केली, 6 महिन्यानंतर कराल. आणि 6 महिन्यानंतर नाही केली तर 1 वर्षानंतर कराल. 1 वर्षानंतर नाही तर कमीत कमी 2 वर्षानंतर तर तुम्हाला करायचंच आहे. कारण की आमच्या इकडे ऑप्शनच नाही. नाही सर, नवीन कोच पण येऊ शकतात ना मार्केटमध्ये, त्यांना 10 वर्ष लागतील पुन्हा जिथे मी आज पोहोचलोय तिथे पोचायला. नवीन येऊ शकतात ना, का नाही येऊ शकत? डिजिटल कोचेस आहेत ना ऑनलाईन. युट्यूबला जावा तुम्ही, बिझनेस कम्युनिटीचे असाल, दर 3ऱ्या व्हिडिओला तुम्हाला बिझनेस कोचिंगची ऍड दिसेल. माझ्यापेक्षा बाप लोक ऑनलाईन लेक्चर देतात, तुम्ही त्यांचं ऐकणार आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला झोप येते. 15-20 मिनिटामध्ये तुम्हाला झोप येते. कोणता युट्यूबचा व्हिडिओ ऐकून लगेच लिहून घेऊन तुम्ही लगेच इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे? सगळं ह्या जगामध्ये सगळंच लिहिलेलं आहे कुठेतरी. युट्यूबवरती सगळं अवेलेबल आहे. माझे बाप लोक आहेत, मी तुम्हाला सांगतोय. प्रॉब्लेम एवढाच आहे की ते तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही त्याला ओळखत नाही, तुम्हाला त्याची इज्जत नाही. त्याला मी आता माझी इज्जत म्हणून जर मी ह्या लोकांना, सॉइल रूटला, कित्तूरकर सरांना, ज्या लोकांनी तो बेंचमार्क क्रॉस केलेला आहे, मी जर ह्या लोकांना 11 करोडचा टार्गेट दिला
की जोपर्यंत 11 करोडचा रेव्हेन्यू तुम्ही टॉप लाईन जोपर्यंत मला दाखवत नाही तोपर्यंत मी तुमच्याबरोबर खुश नाही राहणार, तोपर्यंत तुम्ही माझे खरे स्टुडंट नाही. आता जेव्हा जेव्हा मी ह्या लोकांना भेटेन तेव्हा तेव्हा मी काय बोलेन, 11 करोडचं काय झालं. आता हे लोक मला प्रश्न विचारतील, बोलतील सर आमच्या घरी गणपती या ना. मी बोलेन 11 करोड झाल्यानंतर येतो सर. 11 करोड करायला काय प्रॉब्लेम आहे मला तो सांगा ना, मी ते सॉल्व्ह करतो. प्रॉब्लेम असेल ना काहीतरी, 2-5 करोड करायला प्रॉब्लेम नाहीये. 11 करोड बोलल्यानंतर लगेच काय येतं मनामध्ये, थोडी तरी भीती येते. 2-5 माणूस एकटा करत होता, 11 करायला काय लागेल. आता पहिला प्रॉब्लेम काय, बिझनेस कित्तूरकर सरांचं तुम्हाला सिक्रेट सांगू, त्यांच्याकडे एवढ्या ऑर्डर आहेत एवढ्या ऑर्डर की त्यांचा धंदा आजच्या आज डबल होऊ शकतो. काय नाही आहे माहितीये, टीम नाही. मग ह्या व्यक्तीने काय करायला पाहिजेत, आता सेल्स ऑर्डर शोधायच्या, कस्टमर हँडल करायची की पहिली टीम शोधायची. पण त्याच्यामध्ये टीम शोधायला गेलो ना की ऑलरेडी जे कस्टमर आहेत ना ते थोडे नाराज होऊ शकतात. माणूस फ्री झाला तर टीम हायर करेल, टीम हायर केली तर फ्री होईल. माणूस फ्रीच नाहीये, मग हायरिंग ट्रेनिंग होणार आहे का, कधीच नाही होणार. मग हा व्यक्ती फ्री कधी होणार, नाही कधीच नाही ना, कारण की कधी फ्रीच नाही होणार, कधी टीम हायरच नाही करणार, त्या टीमला कधी ट्रेनच नाही करणार. हा घाबरलेला माणूस पुढे जाऊच नाही शकत. 11 करोड काय, 11 करोड झाल्यानंतर मी पुढे काय बोलणार तुम्ही गेस करा. पुढचा नंबर बोलणार ना, मग तो 15 करोड असू शकतो, 25 करोड असू शकतो, 50 करोड, 500 करोड, मला नाही. पण मी ऍज अ कोच माझं काम काय, तुम्हाला इथे पोहोचल्यानंतर पुढच्या लेवलला रेडी करणं ना. माझं काम तेच आहे, माझं काय. आणि मला जिथे दिसाल तिथे माझं काय एवढंच काम आहे. काय मग 5 जण हायर करणार होता तुम्ही सर, मी काय अजून काय करू शकतो, माझी काय लायकी आहे तुमच्या लाईफ मध्ये. पण जिथे जिथे दिसेन तिथे तिथे हे विचारणार ना मी. आणि मी एकटा नाहीये. तुम्ही बोलाल तुम्हाला मी बघून बघून लपून लपून चालेन सर रस्त्यावरून, मी 150 लोकांची टीम बनवतोय. ते तुमच्या दुकानामध्ये काही घ्यायला आले तरी ते तुम्हाला विचारणार आहेत कुठे आहे सर दिनचर्या बुक कुठे आहे. ही बुक देतो आम्ही आणि या बुकच्या टॉपला रोज इथे लिहायचं असतं कॉर्नरला सेल्स ऑफ द डे, रोज लिहायचंय. आणि जर तुम्ही नाही लिहिलात ना तर ही आमची 19 वर्षाची साक्षी पण तुम्हाला ओरडून जाईल की तुम्ही समजून काय ठेवलंय आम्हा लोकांना. कारण की हा एक लिव्हिंग इकोसिस्टम आहे. असं नाहीये की लेक्चर घेतला आणि सोडून दिलं. ह्या लोकांना वाटलेलं लेक्चर झाले रे बाबा, आता काय इकडे यायची काय गरज नाहीये. सोडत नाही आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा हात सोडत नाही. हुशार झाल्यानंतरच सोडणार. आणि हुशार झाल्यानंतर मग तुम्ही डिसाईड करायचं सोडायचं आहे की नाही सोडायचं. आम्ही नाही सोडत. दिस इज एलिट गुरुकुल. आम्ही एकमेव अशी व्यक्ती आहोत गडिंग्लज मध्ये जे बिझनेस शिकवतो. काय शिकवतो आम्ही, तुम्हाला धंदा शिकलात ना तुम्ही की तुमची नेक्स्ट लेवल चालू ना, तुम्हाला मग काय बनायला शिकवणार आम्ही, लीडर. पण पहिला काय शिकवणं गरजेचं आहे, बिझनेस. जो बिझनेस असेल तर तुम्ही लीडर बनणार ना. आज माझ्याकडे 80 एम्प्लॉई म्हणून तर मी लीडर म्हणून उभा राहू शकतो. अरे सुनो हमको ये करना है. आमच्या साईट वरती इंजिनियर बोलले दगड नाही टाकू शकत सर, पाऊस एवढा आहे की नाही टाकू शकत, कुठूनच येत नाही, गाडीत येत नाही, मुरुम येणारच नाही. नाही 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 नुसते नकारात्मक. मी बोलत तुम्ही नका टाकू. मी आपले ते क्लब मधले दगडवाले केदारेश्वर दिगंबर शिंदेना फोन केला, बोललो सर परवा पूजा आहे, मार्केटमध्ये मुरुम भेटत नाहीये, काहीतरी गाड्या पकडल्यात, असं काहीतरी चालू आहे आणि चिखलात मी लोकांना उभा नाही करू शकत सर, पाऊस पडतोय, काळी माती आमच्याकडे. ते बोले काय दगड मी आणून देतो. रिलेशन असल्यामुळे, रिलेशन नसते तर त्यांनी पण गाडी घातली नसती.